विचारून सांगतो म्हणलं मी आंदोलन थांबू का? विचार पाहणार आहात का तुम्ही ठरलंय तुमचं आता? माझं पहिलं ठरलेलं आहे, त्याच्यात बदलच नाही. विचारायचंय ना त्यांना, कोणते प्रमाणपत्र द्यायचे का, हैदराबाद गॅजेटनुसार द्यायचे का, 58 लाख नोंदी सापडल्यात द्यायचे का, ज्यांना प्रमाणपत्र दिलेत त्यांना व्हॅलिडिटी द्यायच्या का? बरं 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत पण द्यायच्या का मराठ्यावर अन्याय करायचा हे विचारून सांगणं म्हणजे हेच आहे ना. सातारा संस्थांचा अहवाल तयार असून सुद्धा JR काढायचा, विचारून सांगतो सगळं चर्चा करून द्यायचं का नाही, म्हणजे त्याचा अर्थ तोच होतो ना. असं आहे का 8-15 दिवसात या सगळ्या गोष्टी देतो, 8 दिवस लागून देत नाहीत, आता एवढे विश्वास ठेवा, असं आहे का? विचारून सांगतो. आंदोलन थांबायचं काय संबंध आहे? हा एक खरं आहे, त्यांची वाट बघणार, चर्चा पण करणार, आणि ती उद्या पण आंदोलनात येऊ शकते चर्चेला. त्याला काय बंदी थोडीच, आम्ही थोडी त्यांना म्हणत की तुम्हाला दारं बंद. आंदोलन सुरू झालं, आज रात्रभर चर्चा करतील एखाद्या वेळेस. विखे पाटील साहेब आहेत, लाड साहेब आहेत, किंवा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील, सगळ्या सचिवांशी चर्चा करतील, आपल्या मराठवाड्याच्या आयुक्ताशी चर्चा करतील. कारण सातारा संस्थांचा JR काढायचा म्हणल्याच्या नंतर त्यांना सचिवांशी बोलणं आहे, मुख्यमंत्र्यांशी बोलणं आहे, किंवा काढायचा तर इतका वेळ द्यायचा का? आता ते रिक्स घ्यायला तयार नाहीत मराठ्यासाठी. त्यांना माहिती आहे असं खिंडीत गुतत आहे भयानक, बोलून जातात गुढीत आपण हे करून ते करू, असं का राज्य ढवळून निघलंय मराठ्याचं. आता त्यांना सगळ्यात जास्त लोड तेवे, पुरं राज्य मराठीचं ढवळून निघाले. सातारा संस्थांचा JR काढिनात म्हणून अर्ध्या कोकणात आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात खतखते. मराठवाड्यात हैदराबादचा JR काढलेला असून प्रमाणपत्र देणार, अख्ख्या मराठवाड्यात खतखते. 58 लाख नोंदी सापडल्या असून प्रमाणपत्र देणार म्हणजे विदर्भासह खानदेशासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण सगळीकडे खतखते. मग ही रोष अंगावर घ्यायला परवडत नाही. आता गोड बोलायला चालतं कोणचं की आम्ही उद्या करू परवा करू. त्यामुळं ते आता मुख्यमंत्र्यांना विचारणार आहेत, ते सचिवांना विचारणार आहेत आणि नंतरच सांगणार आहेत. पहिल्यांदा तसं नव्हतं वाटतं, डायरेक्ट तेच सांगायचे हे करू ते करू. मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय ते सांगतील काय? उद्या सकाळी सांगतील का? विश्वास ठेवायचा नाही आपण. आम्ही ते आज रात्रभर त्यांनी चर्चा करावं, विखे पाटील साहेबांनी, लाड साहेबांनी, रात्रभर. उद्या त्याला काय आंदोलन सुरू झालं म्हणजे काय बॉम्ब टाकाटाकी थोडी सुरू झाली? उद्या दिवसभर येतील ते आंदोलन, उन्हात होणार आणि कठोर आमरण उपोषणच होणार. ते आले, त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, ते नंतरचा भाग राहील, माघार नाही. कुठं होणार तुमचं आंदोलन? नियोजित जागा नाही, आता जागा बघतो. कधी किती वाजेपासून सुरू होणार? 10 वाजता सकाळी. 10 वाजता. 10 वाजता स्थळ निश्चिती कधीपर्यंत? स्थळ काय आता रात्री सुरू होईल. त्याला काय स्थळाला काय रागात उठायचं, ढेकळा जाऊन बसायचं. अंतरवालीतच ना? अंतरवाली शिवारात बाजू उचला तीन ढेकळा जाऊन बसायचं, झालं. पण एका दिवस असं पण होऊ शकतं ना, ते रातभर चर्चा करून उद्या सकाळी पण येऊ शकते. आम्ही त्यांना पॉझिटिव्ह सांगितलंय ना, तुम्ही मुख्यमंत्र्याला, विभाग आयुक्ताला, सचिवांना विचारून या. बरं आम्ही बी नाही म्हणलं, तेच म्हणलं विचारायचं. तुम्हाला शब्द देणं म्हणजे आता इथून पुढे विचारपूर्वक द्यायचं आहे, असं स्वतः विखे पाटील साहेब आणि लाड साहेब म्हणलेत. आणि ते पण तुमच्या समोर इथं सुद्धा म्हणले, तुमच्या बाईट काढून बघा. ते म्हणलेत आम्ही आयुक्त, मुख्यमंत्री, सचिवांशी बोलतो, मग आम्ही तुम्हाला शब्द देतो. तसं रात्रीतून नाही शब्द दिला तर उद्या सकाळी देतील. लेखी रात्रीतून नाही दिलं तर सकाळी देतील. आता रात्री मंत्रालय पण बंद होतील. याचा अर्थ आम्ही त्यांना रिस्पॉन्स दिलेला आहे. ते माघारी विचारायला गेलेत, याचा अर्थ त्यांचाच आम्हाला रिस्पॉन्स नाही. त्यांचाच रिस्पॉन्स असतात, त्यांनाच अधिकार असतात. ते आत्ताच म्हणले असते, हा बा केली की लगेच मुख्यमंत्र्याला बोललेलो आणि सचिवांना बोललेलो आहे, इतक्या दिवसाच्या आत या सगळ्या गोष्टी आम्ही करतो, इतक्या दिवसाच्या आत. त्यामुळे आम्ही काय त्यांना सपोर्ट केलेलाच आहे म्हणायचं, साथ दिलेली, सन्मान केलेलाच आहे. उद्या येतील ते, काय अडचण नाही. आंदोलन उद्याचं होणार आहे.